दरम्यान बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्या असं सांगत फडणवीसांनी संजय सावकारे आणि योगेश कदम यांचे कान टोचलेत। संजय सावकारे यांनी बोलताना काळजी घेण्याचा सल्ला फडणवीसांनी दिला। तसंच योगेश कदम हे नवे असल्याने त्यांनी बोलताना योग्य शब्दाचा वापर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला। जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो।